कधी विचार केलास का भाऊ, श्रीकृष्णाच्या बासरीचं प्रेम इतकं शुद्ध का वाटतं? कारण ती बासरी प्रेम करते, पण कधी मालकी दाखवत नाही. तिचं प्रेम म्हणजे अर्पण, पूर्ण शरणागती, अहंकाराशिवायची निष्ठा. चला तर मग जाणून घेऊया त्या बासरीच्या प्रेमाचं गूढ. जिथे प्रेम म्हणजे देणं, पण घेतलेलं काहीच नसतं. श्रीकृष्णाच्या हातातली बासरी, ती इतकी साधी पण इतकी दिव्य आहे. तिच्यात सोनं नाही, हिरे नाही, पण तिच्यात आहे प्रेमाचं मौल्यवान अर्पण. बासरी कधीही म्हणत नाही, कृष्ण माझे आहे. ती फक्त म्हणते, मी कृष्णांची आहे. हीच तिची सर्वात मोठी ओळख आहे. ती स्वतःला पूर्णपणे त्यांच्यात विलीन करते. तिचं अस्तित्व, तिचा श्वास, तिचा आवाज, सगळं श्रीकृष्णांना अर्पण करते. ती जेव्हा त्यांच्या ओठांवर येते, तेव्हा तीन बोलता सांगते, माझं प्रेम म्हणजे शरणागती, माझं अस्तित्व तुझ्यासाठीच आहे. हेच खरं प्रेमाचं स्वरूप आहे. मालकी नव्हे, अर्पण. जगात बऱ्याचदा प्रेम म्हणजे माझं असं मानलं जातं, पण बासरीचं प्रेम असं नाही. ती कृष्णावर हक्क सांगत नाही, तर स्वतःला त्यांच्या हातात देऊन हक्कच विसरते. ती जाणते की तिचं संगीत तेव्हाच सुंदर आहे, जेव्हा ती कृष्णांच्या श्वासाला स्वीकारते. ती स्वतः काही करत नाही, पण तिच्यातून निघणारा प्रत्येक सूर कृष्णाचं प्रेम, त्यांची करुणा आणि त्यांचा आनंद व्यक्त करतो. जेव्हा आपण माझं म्हणणं थांबवतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण निर्माण होतं. बासरी आपल्याला शिकवते की प्रेमाचं खरं सौंदर्य देण्यात आहे, घेतण्यात नाही. कारण जेव्हा आपण काही देतो, तेव्हाच आपण ईश्वराच्या प्रेमाशी जोडले जातो. श्रीकृष्ण आणि बासरी यांचं नातं हे अर्पणाचं प्रतीक आहे. ती कधीच विचारत नाही, माझा सूर कुठे गेला. ती फक्त देवाच्या स्पर्शात विरघळते. श्रीकृष्णाच्या हातातली बासरी, ती इतकी साधी पण इतकी दिव्य आहे. तिच्यात सोनं नाही, हिरे नाही, पण तिच्यात आहे प्रेमाचं मौल्यवान अर्पण. बासरी कधीही म्हणत नाही, कृष्ण माझे आहे. ती फक्त म्हणते, मी कृष्णांची आहे. हीच तिची सर्वात मोठी ओळख आहे. ती स्वतःला पूर्णपणे त्यांच्यात विलीन करते. तिचं अस्तित्व, तिचा श्वास, तिचा आवाज, सगळं श्रीकृष्णांना अर्पण करते. ती जेव्हा त्यांच्या ओठांवर येते, तेव्हा तीन बोलता सांगते, माझं प्रेम म्हणजे शरणागती, माझं अस्तित्व तुझ्यासाठीच आहे. हेच खरं प्रेमाचं स्वरूप आहे. मालकी नव्हे, अर्पण. जगात बऱ्याचदा प्रेम म्हणजे माझं असं मानलं जातं, पण बासरीचं प्रेम असं नाही. ती कृष्णावर हक्क सांगत नाही, तर स्वतःला त्यांच्या हातात देऊन हक्कच विसरते. ती जाणते की तिचं संगीत तेव्हाच सुंदर आहे, जेव्हा ती कृष्णांच्या श्वासाला स्वीकारते. ती स्वतः काही करत नाही, पण तिच्यातून निघणारा प्रत्येक सूर कृष्णाचं प्रेम, त्यांची करुणा आणि त्यांचा आनंद व्यक्त करतो. जेव्हा आपण माझं म्हणणं थांबवतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण निर्माण होतं. बासरी आपल्याला शिकवते की प्रेमाचं खरं सौंदर्य देण्यात आहे, घेतण्यात नाही. कारण जेव्हा आपण काही देतो, तेव्हाच आपण ईश्वराच्या प्रेमाशी जोडले जातो. श्रीकृष्ण आणि बासरी यांचं नातं हे अर्पणाचं प्रतीक आहे. ती कधीच विचारत नाही, माझा सूर कुठे गेला. ती फक्त देवाच्या स्पर्शात विरघळते. बासरीने आपल्याला शिकवलं, प्रेम म्हणजे मालकी नव्हे, प्रेम म्हणजे अर्पण. ज्याने स्वतःला पूर्ण अर्पण केलं, तोच खऱ्या अर्थाने प्रेमाला स्पर्श करतो. श्रीकृष्ण आणि बासरीचं हे नातं आपल्याला आठवण करून देतं की प्रेम देण्यात आहे, स्वार्थात नाही. आपणही जर बासरीसारखे शुद्ध, रिकामे आणि प्रेमळ झालो, तर देवाचा श्वास आपल्यातूनही वाजेल आणि जीवन एक मधुर गाणं बनेल. जय श्रीकृष्ण.